बाबाला सुनबाई येईल हा. अरे त्याला आताच बोललो इकडं बाय बाय. आता आम्ही चाललो. हा गाजर बिजर लावून जेल तू कुठे नक्की तुम्ही कल्याणच्या बाजारांच्या 30 रुपयाचा गाजर आणले. बर मला झोर जायचे की ब्लॉक वर आता आणि रील्स वर. ए मावशी पळाली मावशी पळाली मावशी पळाली. सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सॅमी कालीन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर चला गाईस आजपासून करू आपण आपले ब्लॉग चालू मस्त देखील. कारण की आज आहे 1 तारीख. आपली लाल परी मागे उभी आहे. नितीशने कचरा आणून टाकले. कचरा नाही आहे म्हणजे थोडंसं अंगण्याला लेवल करता. म्हणजे पावसाचं कसं टेन्शन नाही. पाऊस येतं पाऊस पाण्यानं भरतं. इथे सगळं पाण्यानं भरतं. त्याच्या मुलाला आपल्या घराजवळ पाणी चांगला नाही वाटत नाही. मग सगळं साफ करून ठेवता. आज बरेच दिवसांची आपली स्कूटी चालू केली आहे. लाल परीला आज जरा आराम देता. कारण की सकाळच मावशीचा नवरा आला तर बोलता आम्ही कालच आलो आहे बोलतो इकडे सिद्धेश संचे घरा. तर चालले सिद्धेश संचे घरी. आता बघू कोण कोण आल्यान कोण कोण नाही. मामा आणि मामाची सोबत अजून कोणीतरी होता ते आले तर सकाळी घरा. तर आम्ही मोबाईल वापरीत होतो. तर चला माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही असंच कंटिन्यू राहा असंच सपोर्ट ठेवा. चला पोचलो आता सिद्धेश संचे घरा. इकडे आमची नवरी बी आली बघा. बाबा पहिल्यांदा आलीस तू ना लग्नाच्या आमंत्रण ती. ही नवरीची बनीस ये बाबा असा का दिसतं टोन. चला पोचलो सिद्धेश संचे घरा. आमची टाकली बघली असेल तुम्ही एकविरीच्या ब्लॉग मध्ये. ही नवरीची बनीस. मग श्रुतीला काला ठेवली तुम्ही. हा हे पार्टी नॉट जमत नाही का. हा ए मावशी पळाली मावशी पळाली मावशी पळाली. सिद्धेश ना हे आपलं रुपांश काय सुरमई का बोंबील हलवाय जोरान तयारी चालले. म्हणजे बरं तुम्ही वाटतं मला आमंत्रण करायला चालते का घरा या. मावशी इकडे बघ. आई मावशी कुठे चालली. लावणी नाचायला चालली बघ मावशी. बरं झाला मावशी इकडे. बाबा भात टायमावर दिले त्याला जेवायला वारा त्याला भात झाला. मग जेवण नाही मग इथं आई शिंगा उकरा ना चिकन येईन काय मग खिचडी भात का मावशी आला काय खायला पाहिजे सांग. अरे तसा नाही याच्यामध्ये सांगायचं काय पाहिजे. जांभूल पाहिजेत. एक काम करू आपला प्रॅक्टिस पाव आणू. कारण की तुला रोज वडापाव त्यालाची सवय आहे ना. हा सांग लवकर काय आणू सांग. माझ्या आवडीचं काही नाही मी काही बी खातो. नाही आहे ए आहे बरी आहेस. बरी आहेस का. हा पावसाळ्याचे सीझन जेल्या तुम्हाला हे शिल्या वालकून द्या खायला बोलवले. या काय 12 महिने असतात शिल्या होता काही नाही काय नानी. अरे भाऊ कुठे होता. बाथरूम मधल्या ताजात निघले वाटतं बाहेर. बाबा थांब कामावल्या का आला का नानी. तुम्ही मस्त आयडिया केली. इकडे आहे मी काय म्हणता या वालकुंदे यानं शिल्या दिल्या ना तुम्ही खायला. कोणी आईने आणल्यान ग. मावशी काय मग बकऱ्याचा मटण मुंडी विंडी आणायची ना. म्हणा आवर लांब वास आला ना गाईस म्हणा वास यायला मी इकडं पळालो. बघता तर चुलीवर हलवा फ्राय होत हे काय जेवायला ही बा चाप झाला कामाच. आजचा ब्लॉग आपला बघा मस्त पैकी भारी होईल. टेन्शन नाही. आज सगळी जेवणाची सोय इकडे. ए काय हा याला कोणी आणले. हा याला याचं काय काम इकडे. चल तिकडे तुमच्या मामाची घरा चल. आईनी गेला आणले. आहे बरी आहेस ना. नको ते भारी लागतात. हा ना तुम्ही आणल्यान का. हे तुम्हाला तिकडे कुठे भेटतील तुमच्याकडे शेतात नाही. हा शेतात का. चला तर आता जेवण करून येतात. जेवता मस्त पैकी आम्ही हे बघा जेवायला. इकडे सगळी पाहुणे जेवायला बसले. आणि इकडे आमचा रुपांश भाऊ चिनमिना पिंकी लाजलो. चला जेवलं जेवल्या नाही तर सगळे आराम करायला बसले. मावशी
कहो वडापाव खायला बोललो तर काय माहिती नानी के आजीबाई बघ आमची आजीबाई जाऊ का आता येता भिवंडीशा येता हे चल येते कृपांश चल ना चल चल लवकर चला गाईस मगाचपासून बसले ते 1-1.5 घंटा झाला सचिनचे दुकान नलो इथं आमच्या मिस्टर पाटीलला कपडे शिवायचं होतं. मिस्टर पाटील गेला तिकडे चालले फिरायला. बाई कुठे चालले रे फिरायला? वैष्णवी देवी आणि अजून कुठेतरी चालले काही माहिती नाही आपल्याला. तो म्हणतो बर्फान जण बोलतो बर्फानच अंग धावणार आहे बोलतो. आता बर्फान चाललेस ना तू बर्फान बोलतो बर्फान चालल्या फिरायला. तर चला गाईस आता आम्ही निघतो घरी जायला. काही ना आता बघू सचिन कलेक्शन मध्ये माल आले की नाही आला तर मला तर वाटत नाही. थोडाफार माल आले पण जो माल पाहिजे लग्नांसाठी हल्द्याना कुर्त शिवतो तसा माल अजून काही बघायला भेटत नाही. पण चला 2 दिवसांनी तो सांगतो 2 दिवसांनी मी दादा आपण 2 दिवसांनी काहीतरी चांगली व्हिडिओ बनवू चांगला माल सुद्धा दाखवू आपल्या पब्लिकला. जर तुम्हाला जर नक्कीच जर माल बघायचा असेल ना तर इंस्टाग्रामला फॉलो करा. कारण की मिनी ब्लॉग कसा असतं ना आपलं कडक नाही ना तर मिनी ब्लॉग बघण्यासाठी पण फॉलो करा आणि असं सपोर्ट ठेवा. तर चला आता मी जातोय घरी आणि पहिला भेटू आता नितूला. चला नितू आमचं काहीतरी टेन्शन मध्ये वाटतं भाई. का बरं टेन्शन मध्ये? गोरसे बी हारली. हे बघा यो काहीतरी नवीन वाटतं मला. हा इथं पण आणलं हे बघ. कारण की आता हल्दी ना सगळे मॅचिंगचे घालताना त्याने आधी स्टॉक आणून ठेवले. बाकी अजून काय काय आणले भाई नवीन? सचिन कलेक्शन. हा परवा टेक्सटाईल का मग मी कावा याव तर बघा सचिन कलेक्शन मध्ये माल बघा. हा शुक्रवारी या चालेल. हा 4च्या नंतर याव ठीक आहे. आपण 2-3 टाकू शिवायला चालेल. 2-3 कपडे टाकायचे शिवायला ना. अजून काहीतरी नवीन दाखवले मी डेमो दाखवतात आम्हाला ब्लॉग मध्ये डेमो दाखवतो बघा सचिन तुम्हाला. हा डेमो बघा सॅम्पल बघा भाई. सॅम्पल बघा कसा विषय बघा एकदम हार्ड. ये 200 आयटल गणपतीने शिवलेलं ये आता आल्यान गणपतींचे कपडे बघ आता आल्यान. डेंजर सीन आहे ना. तर चला मित्रांनो कपडे बघा हे गणपतीने शिवलेला फॉर्मल ते आता आणल्यान. बाकी बघ ना त्यांनी कसा लावले. तर चला गाईज आता आम्ही चाललो घरी जातोय आणि हा ब्लॉग बघण्यासाठी सचिन कलेक्शनला फॉलो करा. पहिले सचिन कलेक्शनचा पेज सुद्धा आहे त्याला फॉलो करा. आणि बघा आमचा भाऊ कधी लग्न करताना आम्हाला आतुरता आहे नाचाची. पुढच्या वर्षी आमचे सचिन भाऊचा फिक्स आहे काही टेन्शन घेऊ नका. हा फक्त हे पोऱ्याला आमच्या पोरी बघायला जायला लागतील. हे दोघांचा करायचा का? हा बरा झाला. चला आमच्या आईला सुनबाई तरी येईल बाबाला सुनबाई येईल. हा अरे त्याला आताच बोललो इकडं हे बुधवारी हे मी काव का बुधवारी तू असशील तर घरात तुम्ही दोघं गावा असाल चालेल मग संध्याकाळचे चालेल. चला चालेल चला संध्याकाळचे बुधवारी येतं. चला ये मा फोन कर फक्त गुरुवारी नको. चला गाई जाम फिरलो लावडीला जाऊन आलो. लावडीचे आलो. दादा बोलतो इकरेशी नाही पण दादाने आज लय भारी किस्सा केला. दादाने किस्सा काय केला असेल. सकाळी आलो इथं पलावान बसलो मला बोलतो 2 मिनिटं थांब बोलतो एक काम हो मला एक काम करून लगेच आलो बोलतो. मी इथं 2 घंटा 2.5 घंटे इथे एकच जागेवर बसून राहिलो. दादा म्हणतो हलो तर मला वाटल्यावर येईल आता येईल ना. दादाने असा काम केला डायरेक्ट 5 वाजता मला फोन केले. अरे कुठे आहेस बोलतो. मस्त काम बरं लावडी फिरून आलो मी सगळा फिरून आलो पुरावर अजून तिथे नाही. हा कुठे चालता कुठं नाही काम होती ना कस्टमर होता संडे बोलला बाबा रोजीरोटी येते. दादाची रोजीरोटी म्हणजे लय जोरान. माझी रोजीरोटी भाई माझं ब्लॉग आहे आपलं. त्या आपण काही कामाला नाही सध्याला नाही जात. जे आपली इंस्टा युट्यूब फॅमिली आपल्याला सपोर्ट करतात त्यांच्या आशीर्वादाने आपला खर्च चालतं. आपल्या गाडीचा हप्ता जातात सगळं जातंय आपली इंस्टा युट्यूब फॅमिलीची मुलं. बाकी आपण रॉक बाय टॉक आपल्या ब्लॉग मध्ये एकच काम असतं रॉक बाय टॉक. तर चला गाईच दादा वेलकम. पलावा मध्ये मला 2 घंटे थांबवल्याबद्दल मला बोलते येतो म्हणजे विसरूनच झाला मला इकडे भेटायला.
तर गाईस आता इकडे पम गाडी वाजते. हिचा अंग धुवायला लागेल. ही बघा गौरी माकले सुंदरा माझी सुंदरा. ए मावशी चल बाय बाय. आता आम्ही चाललो. हा गाजर बिजर लावून जेल तू कुठे नक्की तुम्ही कल्याणच्या बाजारांचे 30 रुपयाचा गाजर आणले. करा बोल चैन दे ना घालायला एक. दे 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 बरा बोल दे. ही मोठी वाली दे. हो भाच्याचा आशीर्वाद लागेल. एक चैन भाच्यातला देशील घाला तर 2 येतील तुला. के दादा बार का नाही. हा आशीर्वादाची पुढे काहीच नसतं माहित आहे का. यावर कुठेतरी नाही माझेच बघ. मला मीने जर आशीर्वाद दिला ना 100 जागेवर 4 कामा होतील. हे जाऊ रे पालावने बिल्डिंग दिसतील ना. हा काय भाऊ तुम्ही मला कामा देणार होते केव्हा द्याल तुम्ही. हा तुम्हाला सांगू का. हा ऐका मी यांना काय सांगितलेलं आपले जवळ कस्टमर येतात ते तू कर ना फटाफट पार्टी. ही लावायचंच मागे नाही लागत त्याला. मी काय करणार हे सगळं फ्लॅट विकू ना आपण. हा हे लोकर रहता सगळ्यांना विकून टाकू ना पळू कुठे तरी. चला गाईच टायमापुरती मस्ती करायची थोडीशी कॉमेडी करायची. जाता आता मी आपली गाडी. तर मला गाडीला बघून अक्षरशः मला एकच नंबर वाटतंय की बाईलाही कुठले खादानी नेऊन टाकू. मागले बघ ना किती लय बेकार मागले. दादा चल चल. ए मावशी चल बाय. चला भाऊ. हो भाऊ लगे रो. हा नक्की नक्की या विषयावरती बोलू. थोडीशी आम्हाला बी कामा द्या. आम्ही पण आता इकडे घुसतो आतमध्ये. जर कुठला इंजिनियर नसेल भेटत तर मी टोपी घालून येतो हातोरी खिलं बिलं घेऊन ठोकू बिल्डिंग. तर चला काय आता चाललो घरी. शेट काय बोलतो. चिप्स खातो. भूक लागली ग. ते बर्थडेला कपडे घेतले ते वाटतं तुम्ही करलंच नाही वाटतं. कपडे कसं लिहिलं बर्थडेला. तुझ्या बर्थडेला एवढ्या स्टोऱ्या पाडलेल्या एवढे जणांनी स्टेटस टाकलेलं मग त्यांना काय बोलणार का नाही तू. का काय बोलता. हा मग ताई जेवढे जणांनी तुला विश केले मग तू त्यांना बोल ना का थँक्यू सो मच. माझ्या बर्थडेला जेवढ्यांनी स्टोरी टाकलेली जेवढ्यांनी मला विश केला जेवढ्यांनी मला कॉल केला तेवढ्यांना सर्वांना थँक्यू सो मच. मा तुझे मला मना रास फोन. रुपांश कुठे आहे. रुपांश कुठे आहे यार. रुपांश गेलता बरं दिल्लीला. हा मोदी सरकारला भेटायला गेलता. अरे बापरे बहुत बड़ी बात किया तूने तो. हा ना मा कसा वाटला तुला. मज्जा आली. अरे वा. बाकी मी काय बोलतो भरपूर दिवसानंतर तुझा आगमन झालंय. स्वागत तुझा हेडुसन गावामध्ये. हा बर्थडेला आलतास ना. बर्थडेला आला ना परत गेलास ना. आजची 3:30 मा. अरे 3:30 असते ना. मग काय असतं. आजची 1 तारीख आहे. हा उद्या 2 बरोबर. मग झोर जायचे की ब्लॉक वर आता आणि रील्स वर. शाळा शिकून कोणचे पोटा भरले तर तुझी भरणारच. ब्लॉग बनव पोट तरी भरेल तुझा. मग शाळेची फी नाही भरली. भरले विचारता मॅडमला. भरले मग. हा पाठीमागे उंदीर येलता नशीब चावला नाही. उंदीर मी काय म्हणता जाऊ दे जास्त काही बोलू नको. आपण उद्यापासून कसं ब्लॉग बनवायचं माहित आहे का. पहिला शाळेत जाताना मग तू शाळेंशी येताना मग तू सकाळचे करता अभ्यास करताना रोज आता याच बनवायचा रोज नुसती जोर. हाँ आधा तेरा आधा मेरा दोनों मिलके कमाएंगे. जैसा पहले 10 बजे ब्लॉग आता था वैसा 10 बजे डालने का. अरे डायरेक्ट जैन जागरी जे कोरी मनष्टी
मराठी अरे बोल ना असा. आमच्या चॅनलला सॅमी कालन ऑफिशियल या युट्यूब चॅनलला असं सपोर्ट करत राहा तुम्ही. असेच तुम्ही नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुला आता मी रोज शिकवीत जाण कसा बनवायचा. मग तू एकटाच बनवीत जा, मी नाही बनवणार आता ब्लॉग. तूच बनवीत जा ब्लॉग. मला कंटाळा यायला लागला ते ब्लॉग बनवायला. हा मग तुझं बनवीत जा, माझं ना. मला कंटाळा येतं आता. आता दुसरं काहीतरी करू आपण. काहीतरी हा डान्चिक डिंचिक. चल फिर. जय महाराष्ट्र.